कुसुमित द्रुमदल शोभिनी सुहासिनी सुमधुर भाषिणी। भारत माता की। हल हल तर नक्कीच अंतिम सामन्याचं नाणेफेकीचं कल होतोय। नक्कीच वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रमेशजी जाधव त्याचबरोबर सरपंच आहेत बरोबर त्यांच्या समवेत यांच्या शुभ हस्ते तर नक्कीच नाणेफेकीचं कौल भाताणीपाडा संघाच्या बाजूने लागला जातोय। सामना 3 षटकांचा असणार आहे, 18 चेंडूचा असणार आहे। नक्कीच शतरक्षण स्वीकारलंय त्यांच्या माध्यमातून आणि फलंदाजी करण्याकरता आमंत्रित केलं गेलंय पाचरुका संघाला। नक्कीच दुसऱ्या दिवसामध्ये पुढे आलेला संघ पाचरुका संघ आपण पाहतोय। आजच्या शेवटच्या दिवसामध्ये पुढे आलेला संघ आपण पाहतोय नक्कीच आई गावदेवी भाताणीपाडा हा संघ। तर नक्कीच या दोन संघांमध्ये हा अंतिम सामना रंगला जाईल। नक्कीच सर्व क्रीडा रसिकांचं सुद्धा मी या मैत्री चषक 2023-24 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतोय, आभार व्यक्त करतोय। नक्कीच आपला एक अमूल्य वेळ या स्पर्धेकरता आपण दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। नक्कीच जे आयोजक आहेत प्रवीण उबाले, चिन्मय उबाले, कैलास जाधव सर्व आयोजकांना विनंती करतोय की त्यांनी बाउंड्री लाईन वरती तटस्थ राहायचा। नक्कीच 2 दिवस स्पर्धेमध्ये मानस अँड ग्रुप्स त्यांनी सुद्धा चांगलं सहकार्य दिलं। नक्कीच बाउंड्री लाईन वरती पूर्ण दिवस ताबा घेतला गेला होता, त्यांच्या माध्यमातून एक चांगली बॉल बॉयची भूमिका पार पाडताना पाहायला मिळाली, त्यांचं सुद्धा धन्यवाद व्यक्त करतोय। सर्व मान्यवरांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे। तर नक्कीच आम्हाला साथी समालोचक सुद्धा लाभले जातात आजच्या दिवसामध्ये सहकार्य करताना अक्षय भोईर, त्याचबरोबर गुणलेखकाची भूमिका पार पाडताना अंतिम सामन्यामध्ये आमच्या सहकार्यासाठी जोडले जातात करण मांजे। नक्कीच त्याचबरोबर लाईव्ह टीम SK यांचा सुद्धा मी आभार व्यक्त करतोय। नक्कीच की आधी सामना झाला त्यावेळी भरपूर खेळाडूंकडनं असं उच्चार झालं होतं की डायरेक्ट हिट, परंतु लगेच त्यांनी रिव्ह्यू पाहिला आणि लगेच जो काही निर्णय तो आमच्यापर्यंत पोहोचला, त्यांचा सुद्धा मी धन्यवाद व्यक्त करतोय। नक्कीच आयोजकांच्या माध्यमातून आज शिरोली गावात या स्पर्धेकरता प्रथमतःच लाईव्ह स्पर्धा दाखवली जाते, कारण भरपूर प्रेक्षकांना क्रीडा रसिकांना मात्र स्पर्धेचा आनंद घेता येत नाहीये वेळेअभावी, आणि त्याच कारणास्तव मात्र आयोजकांनी हा निर्णय घेतला आणि लाईव्ह स्पर्धा ठेवण्यात आली आहे। तर दरम्यान सामन्याला सुरुवात होईल, अंतिम सामना असणारा ग्रँड फिनाले पाहायला मिळेल या शिरवलीच्या मैदानावरती मैत्री चषक 2023-24 या स्पर्धेमध्ये। प्रथम षटक हाताळण्याकरता गोलंदाजी मार्क वरती सज्ज होते गोलंदाज नितीन बरफ। स्ट्राइक एंड वरती फलंदाज पाहतोय आपण पाचरुका संघाच्या माध्यमातून रोहित, आणि नॉन स्ट्राइक एंड वरती फलंदाज पाहतोय प्रदीप। दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा, बेस्ट ऑफ लक। पहिला चेंडू स्वीट हिट करण्याचा प्रयत्न होता, नक्कीच पंचरकडे दाद मागितली होती, परंतु चेंडू मात्र उजव्या हस्ती बाहेर होता। निर्धाव स्वरूपात चेंडू पाहायला मिळतोय, कोणत्या प्रकारे धाव येत नाही चेंडूवरती। नक्कीच एक चांगला चेंडू टाकून पेश करतोय आपल्या संघाकरता नितीन बरफ।
यावेळी सफळ झालाय. नक्कीच चेंडूला उंची जास्त प्राप्त होत नाहीये. त्या प्रकारचा बॅट आणि चेंडूचा संपर्क येत नाहीये. एक धाव येते लेग बाय स्वरूपात. एकेरी धावेने संघाचं खातं ओपन होतोय. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धाव फलकावरती 1 धाव लागली जाते. यावेळी नक्कीच उजव्या बाहेर टाकून चेंडू बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातोय नितीन बरप याच्या माध्यमातून. नक्कीच ही खासियत या नितीन बरप याची. नक्कीच चांगलं व्हेरिएशन पाहायला मिळतं. नक्कीच कॉन्क्रीटची पिच आहे, त्या कॉन्क्रीटच्या पिचवर सुद्धा हा गोलंदाज चांगल्या पद्धतीने वलन प्राप्त करतोय. यावेळी मात्र चेंडू लावू लागलाय. नक्कीच चेंडूला भिरकावून देण्याचा प्रयत्न केला जातोय. चांगला प्रयत्न पाहायला मिळतोय. नक्कीच चेंडूला स्टॉप करण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र 3 धावा रोखू शकत नाही आणि 3 धावेने धावफलक जाऊन पोहोचतो मात्र 4 या अंकावरती. तर आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. धावफलकावरती 4 धावा लागल्या जातात. पहिलं षटक नितीन बरफ यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. एक चांगल्या पद्धतीनं पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळतोय आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. यावेळी स्ट्राईक एंडवरती प्रदीप पाहायला मिळतोय. यावेळी सफळ झालाय. चेंडूला हुक केला गेलाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. नक्कीच चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. एकेरी धावे करता आणि एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचतो मात्र 5 या अंकावरती. तर आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. अखेरचा चेंडू असणाऱ्या नितीन बरप याचा भातानेपाडा संघाच्या माध्यमातून गोलंदाजी करतोय. तर पाचरुका संघाच्या माध्यमातून फलंदाजी करण्याकरता स्ट्राईक एंडवरती फलंदाज रोहित यावेळी पंचाकडे दाद मागतोय. नक्कीच 1 धाव येते आणि एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचतो मात्र 6 या अंकावरती. तर नक्कीच 6 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती 6 धावा लागल्या जातात. 18 चेंडूचा खेळ आहे आणि अजूनही उर्वरित 12 चेंडू मध्ये किती धावांचं लक्ष असणार आहे, किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल. नक्कीच जो पहिला गोलंदाज आहे भातानेपाडा संघाचा नितीन, आतापर्यंत जेवढे सामने झाले त्यामध्ये अप्रतिम गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. गेल्या मॅच मध्ये सुद्धा फक्त त्याने 6 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. या मॅच मध्ये सुद्धा त्याने फक्त 6 धावा खर्च केल्या. उर्वरित अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि या 12 चेंडूवर जास्तीत जास्त धावा कराव्या लागतील. कारण जी सलामीवीर जोडी मैदानात पाचरुका संघाची गेली आहे ती अजूनही आपल्याला मैदानात पाहायला मिळते. प्रदीप एक चांगला धडाकेबाज फलंदाज आहे. त्यानंतर रोहित याच्या बॅटमधून सुद्धा आपल्याला चांगली फलंदाजी पाहायला मिळाली आहे. बघूया पुन्हा एकदा आता मात्र नव्याने गोलंदाज उमेश पाहायला मिळतो. उमेश याचा पहिला चेंडू आणि नक्कीच ब्लॉक होलचा चेंडू हेलिकॉप्टर पद्धतीने खेळून काढण्याचा प्रयत्न करायचा होता, परंतु तेवढा बॅटच्या संपर्कात आला नाही. एका धावेवर समाधान मानावं लागेल. एका धावेने धावफलक थोडंसं पुढे सरकलं जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 या धावसंख्येवरती 1 चेंडूच्या समाप्तीनंतर. दुसरे षटक आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या षटकात 1 चेंडूचा खेळ झालेला आहे. अजूनही उर्वरित 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आता मात्र नक्कीच सुरेख टप्पा म्हणावा लागेल. अचूक गोलंदाजी, भेदक गोलंदाजी म्हणावी लागेल. नक्कीच भातानेपाडा संघाचं कौतुक करेन. जेवढे गोलंदाज आहेत त्या गोलंदाजीमध्ये नक्कीच साजेशी गोलंदाजी त्यांच्याकडून पाहायला मिळाले. एक उभरते गोलंदाज त्यांच्या माध्यमातून पुढे आणले जात आहेत. कारण दीपक लहानगे सारखा गोलंदाज आहे त्याला मात्र कुठेतरी गोलंदाजीवर साठी थांबवलं जाते. त्याच्या विरोधात मात्र दुसरे गोलंदाज जे आपल्या संघासाठी नक्कीच पुढे जाऊन चांगले गोलंदाजी करू शकतील अशा गोलंदाजांना मात्र युवा गोलंदाजांना पुढे आणलं जाते. नक्कीच नक्कीच अक्षय एक चांगलं काम रुपेश पागीच्या माध्यमातून पाहायला मिळतं. नवीन तरुणांना स्थान दिलं जात आहे. चांगल्या पद्धतीनं गोलंदाज जे तयार होताना भाताने गावामध्ये पाहायला मिळते. तर निलेश शेळका भरपूर वर्ष प्रयत्न करतोय. नक्कीच आपल्या ग्रामीण भागाचा विचार केला तर अग्रेसर ठरला जातोय निलेश शेळका गोलंदाजीच्या माध्यमातून. परंतु आतापर्यंत जर विचार केला तर शिरवली गावामध्ये भरपूर गोलंदाज आहेत आणि नव्याने गोलंदाज मात्र तयार होत नाहीये. तर याचं काय कारण असेल? कारण जर आता आपण एसपीएलचा नक्कीच विचार केला तर एसपीएल मध्ये भरपूर गोलंदाज यांनी आपले फॉर्म भरले होते. नक्कीच प्रॅक्टिसला भरपूर गोलंदाज येतात, परंतु मॅचच्या वेळी मात्र आपल्याला त्या पद्धतीने गोलंदाजी होताना पाहायला मिळत नाही अजूनही. नक्कीच चांगला फटका, परंतु नितीन मात्र कुठली चुकी करत नाही. पहिला गडी बाद झालाय पाचरुका संघाचा, त्याला मात्र माघारी परतवले गेलंय. त्याच्या खेळीला कुठेतरी पूर्णविराम लागलाय केलाय.
नक्कीच कमॉन डीजे. In the mix. करून मात्र नक्कीच आजच्या अंतिम सामन्याचं मात्र समालोचन करतोय. नक्कीच येत्या 26 जानेवारी पासून मात्र शिरवली प्रीमियर लीग एक दिमागदार सोहळ्यामध्ये नक्कीच आपल्याला इथे याच मैदानावरती पाहायला मिळणार आहे. त्या प्रीमियर लीग मध्ये नक्कीच आपल्या गावातील युवा खेळाडूंना मात्र सुवर्ण संधी असणार आहे. आपले कौशल्य आहेत क्रिकेटच्या बाबतीमध्ये ते दाखवण्यासाठी. पुन्हा एकदा खराब चेंडू, उजव्या एसटीच्या खूपच बाहेरचा चेंडू, एक अतिरिक्त धाव दिली जाते. वा इट च्या स्वरूपात मात्र एक धाव दिली जाते. एक अतिरिक्त धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 या धावसंख्येवरती. दुसऱ्या षटक प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळतंय. आता मात्र इंडियर मिस टायमिंग स्ट्रोक आहे. लॉंग ऑफ रिजनचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय, थोडीशी चुकी करतोय, झेल धरतीला दान झाला. नक्कीच त्याच्या माध्यमातून मात्र 2 धावा सहजरित्या कन्वर्ट झाल्या गेल्या. नक्कीच धावचीच्या स्वरूपात मात्र तू मै करता करता धावचीच्या स्वरूपात फलंदाजाला मात्र माघारी परतावं लागेल. त्याच्या खेळीला पूर्णविराम लागला गेलाय. कमॉन डीजे. नक्कीच पुढील स्पर्धा याच मैदानावरती 26 जानेवारीला सुरुवात होणार आहे. नक्कीच शिरवलीकरांचं हेच उद्देश असणार आहे आयोजकांचं, कारण नवीन खेळाडू तयार व्हावेत याच उद्देशाने स्पर्धा आयोजित केली जाते. तर नक्कीच त्या स्पर्धेमध्ये 7 संघांना मात्र प्रवेश दाखवलाय. नक्कीच संघ घेतले गेलेत त्यांच्या माध्यमातून. नक्कीच VSM मास्टर असणार आहे, विनोद मोकाशी, सौरभ भोईर, मृण्मय भोईर, महेंद्र पाटील यांच्या माध्यमातून संघ पाहायला मिळेल. यंगस्टार मित्रमंडळ यांच्या माध्यमातून सुद्धा फ्रेंड्स यंगस्टार हा संघ घेण्यात आलाय. नक्कीच यावेळी समालोचन कक्षेला मात्र सलामी द्यायला चेंडूला धाडलं जाते. 4 धावांकरता येतोय चौकार आणि या 4 धाव्याने धावफलक जाऊन पोहोचतो मात्र 16 या अंकावरती. तर नक्कीच फ्रेंड्स फायटर्स हा सुद्धा संघ आहे. निलेश शेळका, वैभव जाधव, जयेश पाटील, दिनेश गायकर. नक्कीच समालोचन कक्षेसमोर जे तरुण बसलेत त्यांच्या माध्यमातून फ्रेंड्स फायटर संघ सुद्धा घेण्यात आलाय. नक्कीच देवा फायटर्स हा सुद्धा संघ आहे स्पर्धेमध्ये. यावेळी मात्र नक्कीच लॉंग ऑफ रिझर्व मध्ये चेंडूला स्टेर केलं जात आहे. चेंडू जाईल 1 बाउन्स 4 रन्स. चौकारा करता येतोय चौकार. धन्यवाद. आणि या चौकाराने धावफलक जाऊन पोहोचतो मात्र 20 या अंकावरती. त्यानंतर मात्र शिवनिर्धार जागर शिवशाहीचा या मंडळाच्या माध्यमातून शिवनिर्धार योद्धा हा संघ सुद्धा घेण्यात आलाय. त्याचबरोबर नील रायझिंग स्टार राजेंद्रजी थुले यांच्या माध्यमातून हा संघ घेण्यात आलाय. यांचा सर्वांचा उद्देश असेल की नव्याने शिरवली गावातील तरुण पुढे यावे. तर जाऊया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. अंतिम सामना पाहतो. भातानेपाडा विरुद्ध पाचुरका या 2 संघांमध्ये हा सामना चालू आहे. नक्कीच पहिल्या डावाचा खेळ पाहतोय. आतापर्यंत 3रं षटक मार्ग असता 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात नक्कीच 20 या अंकावरती. नक्कीच 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20 या धावसंख्येवरती. उर्वरित अजूनही या षटकातील या इनिंगतील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि हे 2 चेंडू खूप निर्णायक असणार आहे. गोलंदाज विशाल आपल्याला बॉलिंग मार्गावर पाहायला मिळतोय. आपण टाकण्याचा प्रयत्न मात्र लॉंग ऑन रिझर्व मध्ये कार्पेट पद्धतीने खेळून काढला चेंडू. एक धाव सहजरित्या पूर्ण. थोडासा गचाल क्षेत्ररक्षण दीपक लहानगे याच्या माध्यमातून पाहायला मिळालं, परंतु नक्कीच खराब फेकी. आणि त्याचंच उदाहरण मात्र जिथे 1 धाव होती तिथे मात्र थोडासा गचाल क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून 2 धावा काढल्या आणि त्यानंतर मात्र फेकीच्या स्वरूपात 1 धाव आली गेली. या 3 धावेने मात्र धावफलक थोडंसं पुढे सरकला जात आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23 या धावसंख्येवरती 5 चेंडूच्या समाप्तीनंतर. या षटकातील या इनिंगतील शेवटचा चेंडू आहे. या चेंडूवरती जर एखादा मोठा फटका आला तर नक्कीच पाचरुका संघ एका सुसज्ज स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल, कारण समोर तेवढा ताकदीचा संघ आहे भातानेपाडा संघ. आणि नक्कीच मोठा फटका इन द एअर चेंडू. बघूया काय होईल आणि नक्कीच ये क्या हुई.
नक्कीच ट्रेंड मध्ये आलेला जस्ट लुकिंग लाईक अ वाव. नक्कीच चांगला फटका त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला. चेंडू आला 6 धावेसाठी. धन्यवाद डीजे. नक्कीच या षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक ब्रह्मा नक्कीच यांच्याकडून लागलं गेलंय. नक्कीच नंतर घेऊन जायचंय. तर नक्कीच ब्रह्मानंद गुंजनूर यांच्या माध्यमातून सर्व गणेशपुरी यांच्या माध्यमातून प्रत्येक या स्पर्धेमध्ये प्रत्येक सामन्याकरता मॅन ऑफ द मॅच मेडल्स आलेले आहेत. मच्छिंद्र कासरे यांच्या माध्यमातून तर नक्कीच एका डावाचा खेळ समाप्त झाला. एका इनिंगचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात. 29 या अंकावरती विजया करता 18 चेंडू आणि 30 धावांचं लक्ष ठेवलंय. नक्कीच अंतिम सामना ग्रँड फिनाले मैत्री चषक 2023-24. नक्कीच रुपेश पागी आपण लगेचच मैदानामध्ये आपले फलंदाज जायचंय. कारण आपण भरपूर स्पर्धा अनुभवल्यात. भरपूर स्पर्धा आपल्या माध्यमातून खेळल्या गेल्यात. नक्कीच मी प्रथमताच लाईव्ह जेव्हा समालोचन केलं तेच नक्कीच विशाल भोईर आणि रुपेश पागी यांच्या माध्यमातून आमदार चषक 2020 नक्कीच अंतिम सामना चालू आहे. आणि नेहमीच मी सुरुवात करतो ज्या करायला वंदन करून स्पर्धा चालू होताना समालोचन करताना हॅलो त्याकरता मात्र माझे मित्र चिन्मय उवाले यांच्या माध्यमातून माझ्याकरता फरमाईश केली आहे. परंतु नेहमीच गणरायानं आणि वंदन करून मी नेहमीच स्पर्धेला सुरुवात करत असतो. तर मी ती त्या प्रकारे आता पुन्हा एकदा डावाला सुरुवात होण्यापूर्वी सुरुवात करतोय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा. 14 विद्या आणि 64 कलांचे अधिपती तुम्हा सर्वांचे लाडके गणपती बाप्पा गणरायानं वंदन करून शहाजी राजानं वंदन करून ज्यांच्या कुशीत स्वराज्य निर्मितीचं देखणं स्वप्न पाहिलं अशा राजमाता जिजाऊना वंदन करून ज्यांच्या पराक्रमाचा साथीदार अवघा महाराष्ट्र बनला त्या शंभू छत्रपतींना वंदन करून ज्या बळीराजामुळे 2 वेळचं जेवण नशीब होतं त्या बळीराजाला मानाचा मुजरा करून आद्य क्रांतिकारक बिरसा मुंडा जननायक यांना वंदन करून नक्कीच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार मानवतेचे निर्माणी गोर गरिबांचे दीन दलितांचे कैवारी युग पुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र वंदन करून दिल्लीच्याही तख्ताला घाम फोडणाऱ्या आमच्या जिगरबाज मावल्यांना वंदन करून आणि ज्यांचा इतिहास वाचून तुम्हा सर्वांचं रक्त सळसळतं शरीरांतर्गत हृदय जणू काही पाण्याप्रमाणे खळखळतं असं राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना कोटी कोटी प्रणाम करून मी पुन्हा एकदा स्पर्धेला सुरुवात करतोय. तर नक्कीच 2 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. धाव फलकावरती धावा लागल्या जातात मात्र 3 अंकावरती. तर नक्कीच सीमारेषेच्या बाहेर जो खेळाडू नसेल फक्त प्रेक्षक असेल त्यांनी जर झेल टिपला तर ब्रह्मानंद गुंजनूर गणेशपुरी यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलंय आणि प्रति षटकारा करता 100 रुपयाचं पारितोषिक. नक्कीच रुपेश पागे याचा झेल सोडला गेलाय. गोलंदाज नक्की सांगेल हे प्रभू कृष्ण जगन्नाथम ये क्या हुआ. नक्कीच रुपेश पागी सारख्या मोठ्या गोलंदाजाचा झेल सोडलाय. बघूया पुन्हा एकदा विनोद टू
आणि नक्कीच चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू हाताळला गेलाय, निर्धाव चेंडू हाताळला गेलाय. या निर्धाव चेंडूने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3 या धावसंख्येवर. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3. नक्कीच विनोद याच्याकडे सुद्धा आक्रमक फलंदाजी करण्याची ताकद आहे. सातत्याने त्याच्या बॅटमधून सुद्धा मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले आहेत. तोच विनोद याला मात्र निर्धाव चेंडू हाताळला गेलाय. गोलंदाज संजय आणि पुन्हा एकदा संजय टू विनोद. आणि नक्कीच आता मात्र थोडीशी दिशाहीन गोलंदाजी म्हणावी लागेल. दडपण असणार आहे. शेवटचं सामना आपल्याला पाहायला मिळतोय. या महामुकाबल्यामध्ये मात्र थोडासा दडपणामध्ये आपल्याला संजय पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू टाकण्यानंतर मात्र थोडीशी चुकी करतोय, दिशाहीन गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज संजय टू विनोद. चेंडू पडतोय आणि आता मात्र नक्कीच सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. एक धाव सहजरित्या कंप्लीट होईल आणि एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5 या धावसंख्येवरती. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5. नक्कीच 18 चेंडू 30 धावेची गरज असताना मात्र दोन फलंदाज मैदानात जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. रुपेश पागी तर नॉस्ट्राईक एंड वरती विनोद पाहायला मिळतोय. नक्कीच गोलंदाज संजय आपल्याला बॉलिंग मार्गवर पाहायला मिळते. पॉवर प्लेचं जे निर्णायक षटक आहे ते घेऊन आपल्याला 5वा चेंडू घेऊन येईल. रुपेश पागीसाठी चेंडू पडतोय. नक्कीच आपटून टाकणार. पुन्हा एकदा सुवर्ण संधी असणाऱ्या हा खूप निर्णायक झेल असेल, परंतु नक्कीच पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण मात्र थोडीशी चुकी करतोय. नक्कीच 2 धावा सहजरित्या कंप्लीट झाल्यात. या 2 धावीने धावफलक थोडंसं पुढे सरकलं जात आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 या धावसंख्येवरती. नक्कीच कुठेतरी दडपण प्रत्येक क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच आत्मविश्वास असणं खूप गरजेचं असतं. ते क्षेत्ररक्षण करू दे किंवा फलंदाजी करू दे किंवा गोलंदाजी करू दे, परंतु आत्मविश्वास, होय मी हे करू शकतो, हे असणं खूप गरजेचं असेल. परंतु कुठेतरी माइंड चेंज झाल्या कारणाने मात्र झेल धरतीला दान झाला. आता मात्र नक्कीच पुन्हा एकदा दडपण दिसून येत आहे गोलंदाजावरती. नक्कीच फ्री हिटचा चेंडू बिमरच्या स्वरूपात नो चेंडू आला गेलाय. नक्कीच कुठेतरी दडपण आलं गेलंय, कारण 2 झेल सोडले गेले रुपेश पागियाचे आणि त्याच्या विरोधात जर मला गोलंदाजी करायची असेल तर अजून कशा प्रकारे गोलंदाजी करावी या पद्धतीने मात्र गोलंदाजी हाताळताना आपल्याला संजय पाहायला मिळतोय. फ्री हिट आणि नक्कीच बॅटच्या संपर्कात आला नाहीये. मिस टायमिंग स्ट्रोक झाला. कुठल्याही प्रकारची धाव आली गेली नाहीये. षटक समाप्ती होते. एका षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या बघायला गेली तर 8 धावा या प्रगतीपथावर लागल्या गेल्यात. आता मात्र जिंकण्यासाठी 12 चेंडू 22 धावेची गरज. प्रत्येक षटकामागे 11 धावेची सरासरी असणार आहे. नक्कीच 6 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धाव फलकावरती धावा पाहायला मिळतात 8 ही अंकावरती. तर नक्कीच अक्षय संजय प्रथम षटक हाताळण्याकरता गोलंदाजी मार्क वरती आला. नक्कीच थोडंसं प्रेशर पाहिलं, कारण अंतिम सामना आहे. नक्कीच दडपण असणारच आहे, कारण रुपेश पागी सारखा मोठ्या स्पर्धा ज्यानं एक गावच्या स्पर्धा तो खेळला गेलाय. नक्कीच ओपनची स्पर्धा त्याच्या माध्यमातून सुद्धा खेळला गेलाय. तो आता मात्र वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आपला भाताने पाडाचा संघ घेऊन या मैदानावरती दाखल होतो. त्याने मोठ्या स्पर्धा आणवल्यात, त्याच्या माध्यमातून खेळल्या गेल्यात. त्याच्या करता मात्र एक्स्ट्रा पेस काढण्याचा प्रयत्न केला गेला नक्कीच संजयच्या माध्यमातून. आणि एक तो चेंडू पाहिला आपण बिमर स्वरूपात, तो मात्र पाहायला मिळाला. तर पुन्हा दुसरं षटक हाताळण्याकरता गोलंदाजी मार्कवरती आला गोलंदाज विशाल. यावेळी मात्र पुन्हा एकदा नो चेंडूचा करार येतोय आणि या चेंडूवरती मात्र धावा येतात मात्र 2 आणि 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचतो मात्र 10 या अंकावरती. तर कुठेतरी मात्र एक्स्ट्रा फेस काढण्याचा प्रयत्न केला जातोय, एक्स्ट्रा एनर्जी लावण्याचा प्रयत्न केला जातोय. यावेळी मात्र रुपेश पागी स्ट्राईक एंड वरती आहे. निलेश शेळका यांच्या माध्यमातून जर त्याचा गडी बाद विकेट घेतला तर 100 रुपयाचं पारितोषिक आणि षटकारा करता सुद्धा निलेश शेळकाच्या माध्यमातून पारितोषिक लावण्यात आला. यावेळी मात्र चेंडूवरती प्रहार केला जातोय. बॅकवर्ड स्पेअर लेग रिजन मध्ये चुकी केली जात नाहीये, परंतु फ्रीचा चेंडू आहे आणि या चेंडूवरती मात्र धावा येतात 2 आणि 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचतो मात्र 12 या अंकावरती. नक्कीच निलेश शेळका यांनी आपल्या खिच्यामध्ये हात घातला होता, परंतु आमच्या तोंडातून शब्द आला फ्रीट आणि लगेच हात बाहेर आला. नक्कीच एका चेंडूचा खेळ समाप्त होतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती सज्ज होईल गोलंदाज विशाल.
यावेळी मात्र फुलटॉस चेंडू होता, लोअर फुलटॉस चेंडू पाहायला मिळतो. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिला गेला. नक्कीच तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट होतात आणि या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचतो मात्र 14 या अंकावरती. नक्कीच दुसऱ्या दिवसातून पुढे आलेला संघ आपण पाहतोय पाचरुका संघ. नक्कीच त्या दिवसामध्ये संजय याच्या माध्यमातून सुद्धा एक चांगलं फलंदाजी पाहायला मिळाली, गोलंदाजी पाहायला मिळाली. त्यानंतरचा विशाल येतोय. विशालने सुद्धा त्या दिवसामध्ये सर्व प्रेक्षकांना एक चांगला खेळ दाखवला त्याच्या माध्यमातून. तोच विशाल मात्र आता पुन्हा एकदा गोलंदाजीचं प्रदर्शन करताना पाहायला मिळतोय अंतिम सामन्यामध्ये. नक्कीच गावदेवी भातानेपाडा या संघासमोर. तर 30 धावांचं मात्र लक्ष ठेवण्यात आलं होतं, टार्गेट सेट केलं होतं आणि ते 30 धावांचं लक्ष पार करत असताना आपल्याला भातानेपाडा संघ पाहतोय. आता मात्र दुसरं षटक मार्गस्थ आहे. 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. तिसरा चेंडू घेऊन सज्ज होत आहे. यावेळी चेंडूला उडवलाय पायचा लॉंग ऑफ रिझन मध्ये. नक्कीच सुरेख प्रयत्न केला होता संजयच्या माध्यमातून आणि शेवटच्या क्षणाला मात्र बाउंड्री लाईनला टच झाला आणि नक्कीच सर्व मान्यवरांच्या प्रेक्षकांच्या नक्कीच टाळ्या आल्या. एक सुरेख प्रयत्न संजयच्या माध्यमातून पाहायला मिळाला, परंतु चेंडू गेला सीमारेषे पलीकडे आणि पंचांचा इशारा आला 6 धावांचा षटकाराचा आणि 6 धावेने धावफलक जाऊन पोहोचतं मात्र 20 या अंकावरती. धन्यवाद. आता मात्र 9 चेंडू आणि विजया करता 10 धावेंची आवश्यकता असणाऱ्या भातानेपाडा संघाला 9 चेंडू 10 धावा. यावेळी मात्र नक्कीच पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये मारण्याचा प्रयत्न होता, कारण रुपेश बागी मात्र त्या क्षेत्रामध्ये नेहमीच अग्रेसर ठरला जातोय. शॉट्स खेळण्यामध्ये एकेरी धाव येते आणि एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचतं मात्र 21 या अंकावरती. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. अजूनही उर्वरित 8 चेंडूचा खेळ शेष आहे आणि 8 चेंडू मध्ये विजया करता 9 धावांची आवश्यकता असणार आहे. पुन्हा एकदा सज्ज होतो गोलंदाजी मार्कवरती विशाल. यावेळी मात्र डाऊन दी ग्राउंड पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये 1 धाव कंप्लीट केली जाते आणि एकेरी धावेने धावफलक पुढे सरसावताना पाहायला मिळते. जाऊन पोहोचतं मात्र 22 या अंकावरती. आता मात्र 7 चेंडू आणि विजया करता 8 धावेंची गरज असणार आहे गावदेवी भातानेपाडा संघाला. नक्कीच अखेरचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळी फुलर लेनचा चेंडू हलक्या हाताने चेंडूला पुश केलं गेलं. पॉइंट रिझन मध्ये रुपेश पागी याच्या माध्यमातून एकेरी धावेने धावफलक पुढे जाताना मित्र नक्कीच 23 या अंकावरती. आता मात्र 6 चेंडू आणि विजया करता 7 धावेंची गरज असणाऱ्या नक्कीच अखेरचं षटक येईल. तोपर्यंत ऐकूया डीजे यांना एक सुमधुर संगीत ऐकूया. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. मैत्री चषक 2023-24 चा ग्रँड फिनाले अंतिम सामना. धन्यवाद डीजे. धन्यवाद. अंतिम षटक आणि 6 चेंडूरी विजय करता 7 धावा. नक्कीच अक्षय कशा पद्धतीनं निर्णायक षटक असणार आहे, कोणत्या गोलंदाजावरती संघनायकाने जबाबदारी दिली जाईल, जबाबदारी नाही तर या सामन्याचं भवितव्य त्याच्या हातामध्ये दिलं जाईल. नक्कीच ज्या क्षेत्ररक्षकाने मात्र रुपेश बागेचे 2 झेल सोडले होते ना, ते खूप महत्वपूर्ण ठरणार आहेत या सामन्यासाठी. कारण वैयक्तिक 17 धावा रुपेश बागी याच्या बॅटमधून आतापर्यंत लागल्या गेल्यात. 9 चेंडू 17 धावीची खेळी करतो रुपेश बागी. बघूया निर्णायक षटक. नक्कीच दडपण खूप महत्वाचं आहे. नक्कीच ते दडपण कुठेतरी आपल्याला मैदानात गोलंदाजीच्या रूपात पाहायला मिळत आहे. पहिला चेंडू खराब चेंडू, नो चेंडू फ्री हिटचा चेंडू असणार आहे. गोलंदाज मात्र कुठेतरी दडपणामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 6 चेंडू 6 धावेची गरज आहे. 6 चेंडू 6 धावा. बघूया काय होतंय. नक्कीच आता मात्र सुरेख चेंडू चकमा दिला गेलाय, जखडून ठेवला गेलाय.
रुपेश बागे याला मात्र कुठलाही चेंडू समजला नाही. चेंडू जातोय निर्धाव. नक्कीच नक्कीच अक्षय, रोहित अजूनही सांगतोय की सामना संपला नाहीये. नक्कीच मी प्रयत्न करतोय, मी संघर्ष करतोय माझ्या संघाकरता. पाहिजे रुपेश पागी, तुला सुद्धा संघर्ष करावा लागणार आहे. जर तुला या मैत्री चषकावरती नाव कोरायचं आहे तर तुला संघर्ष करावा लागणार आहे. यावेळी मात्र पुन्हा एकदा प्रेशर, दडपण, नक्कीच एक्स्ट्रा एनर्जी लावली जाते. वाईट चेंडूचा करार येतोय पंचाच्या माध्यमातून. अवांतर धाव येते, धावेने धावफलक जाऊन पोहोचतो मात्र 5 या अंकावरती. नक्कीच विजयाकरता मात्र 5 धावेंची आवश्यकता असणार आहे. यस अक्षय, नक्कीच गोलंदाज बॉलिंग मार्गावर रोहित पाहायला मिळते. 5 चेंडू 5 धावीची गरज आहे. नक्कीच आता मात्र कार्पेट पद्धतीने खेळून काढली, दिशा दिली गेली, गलिनजरमध्ये जातोय चेंडू. एक धाव सहजरित्या, पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, परंतु दुसरी धाव सुद्धा सहजरित्या कंप्लीट होते. नक्कीच रुपेश पागी याचा झेल सोडल्यानंतर मात्र ज्या पद्धतीने मात्र या सामन्याचं समीकरण बदललं गेलंय ते नक्कीच ज्या क्षेत्ररक्षकाने जर झेल सोडलाय त्याला नक्कीच पाहायला मिळत असेल. कारण तो वैयक्तिक 19 धावा त्याच्या बॅटमधून आतापर्यंत लागल्या गेल्यात. 18 चेंडू 30 धावेची गरज असताना मात्र वैयक्तिक 19 धावा रुपेश पागे याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या आहेत. एक सुवर्ण संधी होती झेल पकडण्याची, परंतु त्याला कुठेतरी जीवनदान दिलं गेलंय आणि त्याचाच कुठेतरी फायदा मात्र रुपेश पागी घेताना आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच आता मात्र जिंकण्यासाठी 4 चेंडू 4 धावा, 4 चेंडू 3 धावेची गरज आहे. अजूनही सामना बरोबरीत आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच आता मात्र पुन्हा एकदा मिस टायमिंगच्या स्वरूपात एक धाव सहजरित्या कंप्लीट होईल. आता मात्र जिंकण्यासाठी 3 चेंडू 2 धावा. अजूनही समीकरण मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच नक्कीच अजूनही सामना बॅलन्सिंग पाहायला मिळेल, यात काही शंका नाही आहे. नक्कीच संघ कोणताही जिंकू द्या, मात्र विजय हा क्रिकेटचाच होणार आहे आणि क्रीडा रसिकांना मात्र एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळावं, नक्कीच हीच उत्कंठा असते नेहमीच. आता मात्र 3 चेंडू आणि विजयाकरता 2 धावेची गरज आहे. नक्कीच प्रत्येक प्रेक्षकाच्या मनामध्ये चर्चा होत असेल की हा चेंडू जर निर्धाव गेला तर अजूनही 2 चेंडू चांगल्या पद्धतीनं सामन्याची रंगत पाहायला मिळेल. यावेळी मात्र एक टेक्निक शॉट्स पाहायला मिळतोय. नक्कीच पॉईंटच्या डोक्यावरनं चेंडूला उडवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि इथे 2 धावा कंप्लीट होतात. या 2 धावेने मात्र नक्कीच गावदेवी भातानेवाडा संघ विजय होतोय आणि मैत्री 2023-24 या ट्रॉफीवरती आपलं नाव पक्क करतोय. थांबवतोय. नक्कीच चांगल्या पद्धतीनं ही स्पर्धा पार पडली. नक्कीच आयोजकांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेकरता 4 दिवस आमंत्रित केलं गेलं, त्याबद्दल सर्व आयोजक